नमस्कार. जालना शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जालना शहरात रेड्याच्या टकरीवरून झालेल्या वादातून एका युवकाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी तातडीने कारवाई करत खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना जेरबंद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रेम अशोक लाड, त्यांचा भाऊ रवींद्र लाड आणि भाचा नरेश अवघड यांचा आरोपी सोमनाथ अशोक लाड यांच्या सोबत रेड्याच्या टकरीवरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला होता, मात्र पुढे हा वाद चिघळत गेला. यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना जुना जालना येथील मोतीबाग परिसरात बोलवून घेतले. तेथे आधीच तयारीत असलेल्या आरोपींनी तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात रवी लाड यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना प्रथम जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर कदीम जालना पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संतोष श्रीचंद लाड, सूरज दादाराव लाड आणि सोमनाथ अशोक लाड या तिघांना काजळा गाव परिसरातून अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक जेबी येवले यांच्यासह कदीम जालना पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली. सध्या या प्रकरणी पुढील तपास सुरू असून जालना शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.